33 जागांवर आघाडीवर आहे आणि शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना ही 13 जागांवर आघाडीवर आहे। नक्कीच। तर मुंबईमध्ये पहिल्या पाऊण तासामध्ये 79 जागांचे कल हाती आलेले आहेत। त्यामध्ये भाजप आणि ठाकरे गटामध्ये काटेकी टक्कर। पुण्यामधील सगळ्याच प्रभागामध्ये नोटाला प्रचंड मतदान। एकीकडे मोहन भागवतांनी नोटा हा पर्याय काढून टाकण्याचं वक्तव्य केलेलं होतं आणि दुसरीकडे आपण पाहतोय पुण्यामध्ये नोटाला प्रचंड प्रतिसाद पुणेकरांनी दिलेला आहे। कुठलाही उमेदवार आम्हाला पसंत नाही, त्यामुळे पुणेकरांनी कुठेतरी नोटाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। निश्चित आणि पुणेकरांनी हा स्पष्ट संदेश दिलेला आहे, मतदारांनी हा संदेश दिलेला आहे, आम्हाला कोणता उमेदवार पसंत नाहीये। इचलकरंजीमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। खरं तर कोल्हापुरामध्ये काँग्रेसने प्रचंड जोर लावलेला होता, सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती। असं असताना काँग्रेसची मॅजिक ही आपल्याला तिथे पाहायला मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर भाजपनं पहिला गुलाल उधळलेला आहे। इचलकरंजीमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। पहिला नारळ विजयाचा भाजपनं फोडलेला आहे। इचलकरंजीमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झाले। तर मोठी बातमी म्हणावी लागेल, इचलकरंजीमध्ये भाजपचे 4 उमेदवार हे विजयी झालेले आहेत आणि पहिलं यश हे भाजपच्या पारड्यात पडलंय। नवी मुंबईमध्ये दिघा केंद्रावर जोरदार गोंधळ निर्माण झालेला आहे आणि नवी मुंबईमधल्या या गोंधळाचं नेमकं कारण काय हे अजूनही स्पष्ट व्हायचं आहे। तर तिकडे नाशिकमध्ये पोस्टल मतदानामध्ये ठाकरे गट आघाडीवर आहे। सध्या पोस्टल मतमोजणी सुरू आहे, ईव्हीएमची मतमोजणी काही वेळात सुरू होईल। तर नाशिकमध्ये भाजपच्या संध्या कुलकर्णी या सध्या पोस्टल मतांमध्ये आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। नाशिकमध्ये पोस्टल मतमोजणीमध्ये ठाकरे गट सध्या आघाडीवर आहे। मात्र पहिला गुलाल राज्यामध्ये इचलकरंजीमध्ये भाजपनं उधळला आहे। भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। इचलकरंजीमध्ये भाजपनं या ठिकाणी विजयाचा नारळ फोडलेला आहे आणि भाजपसाठी हा मोठा विजय म्हणावा लागेल। कोल्हापुरात त्यांनी हा विजय प्राप्त केलेला आहे। भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट। तर नाशिकमध्ये पोस्टल मतमोजणीमध्ये ठाकरे गटासंदर्भातली ही बातमी असतानाच मुंबईमध्ये भाजपच्या दक्षता कौठणकर या आघाडीवर आहेत आणि भाजपच्या त्या उमेदवार आहेत ते सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। त्या व्यतिरिक्त तर मुंबईमधलं चित्र 82 मतांचे कल आतापर्यंत हाती आलेले आहेत। भाजप 35, शिवसेना शिंदे गट 13 तर शिवसेना ठाकरे गट 27 जागांवर सध्या आघाडीवर आपल्याला पाहायला मिळतोय। काँग्रेस आणि मनसेसाठी मोठा धक्का आहे। आतापर्यंत केवळ 3 जागांवर प्रत्येकी हे दोन्ही पक्ष